नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हजारो तरुण जे आहेत ते पोलीस भरतीमध्ये रुजू होताना आपल्याला पाहायला मिळते। आता देखील आपण पाहिलं तर अरविंद खरात हा तरुण जो आहे तो ठाणे शहर पोलिसांमध्ये रुजू झालेला आहे। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ग्रामीण भागातील अनेक तरुण जे आहेत ते पोलीस भरतीमध्ये रुजू होतात आणि हा जो तरुण आहे आता आपण पाहिलं तर हा ठाणे शहर पोलीसमध्ये रुजू झालेला आहे। अत्यंत आनंदाची बातमी जी आहे ती जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेसाठी आपल्याला पाहायला मिळते। निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक चांगलं गिफ्ट जे आहे ते निलेश सांबरे यांना दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। आता आपण त्यांच्या जिजाऊच्या ऑफिसमध्ये आहोत आणि एक आनंदोत्सव जो आहे तो या तरुणांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनेक मोठं कार्य जे आहे ते शैक्षणिक व सामाजिक ह्याच्यामध्ये जे आहे ते निलेश सांबरे यांनी केलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून हजारो तरुण जे आहेत ते पोलीस भरतीमध्ये रुजू झालेले आपल्याला पाहायला मिळते। अगदी पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत अनेक तरुण जे आहेत ते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून आज पोलीस भरती असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी याच्या माध्यमातून आज अनेक शिखरापर्यंत जे आहेत ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हा तरुण जो आहे तो आता ठाणे शहर पोलीसमध्ये या ठिकाणी रुजू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। जिजाऊच्या पोलीस अकॅडमीमधून त्यांनी ही प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आता त्याचं जे सिलेक्शन आहे ते ठाणे शहर पोलीसमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचे पालक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सोबतच जिजाऊचे वाल्मिक सर देखील आहेत, ते देखील आपल्यासोबत इकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। अरविंद दादा, काय सांगशील? सिलेक्शन झालेलं आहे, काय पहिली भावना आहे? वाटत नाही म्हणजे झालं माझं सिलेक्शन वगैरे, पण काय बोला समजत नाही का बोला, पण आनंद म्हणजे व्यक्त करता येत नाही। निलेश सांबरे यांचा वाढदिवस आहे, त्याच्या आधीच एक सुंदर असं गिफ्ट जे आहे तो त्यांना दिलेलं आहे। काय वाटतं म्हणजे निलेश सांबरे यांचं कार्य आपण पाहतो, तू देखील जिजाऊ सोबत जोडले गेलेला आहे। आता जेव्हा पोलीस भरतीमध्ये जेव्हा तू रुजू झालाय, आता तुझ्यावरती वर्दी चढेल, कसं वाटतं? एक आनंद आहे, कसं वाटतं? ती पहिल्या भावना काय वाटते? भावना म्हणजे वाटत नव्हतं म्हणजे असं होईल, म्हणजे घरच्यांनी मी पण होप सोडली होती। सरांनी म्हणजे प्रोत्साहन केलं की शेवटपर्यंत रिझल्ट नाही तोपर्यंत म्हणजे होप सोडायचे नसते। प्रशिक्षणाचा काळ कसा होता तुझा? म्हणजे आधी रुजू व्हायच्या आधी तो काळ कसा होता? जिजाऊ सोबत तू जोडला गेला होता? अगोदर मी घरी एकटा अभ्यास करायचो, म्हणजे पेपर काय सगळे सोडवता येते नव्हते घरी, पण जेव्हा इथं आलो तर मॅडमनी सरांनी म्हणजे चांगला सपोर्ट दिला, म्हणजे सगळं पेपर उपलब्ध करून दिले, जे हवे ते पुस्तकं दिले आणि असं म्हणजे परीक्षेची पूर्ण तयारी करून घेतली। तुझ्यासोबत अनेक तरुण होते, त्यांचा प्रवास देखील तू बघितला असेल। आता तुझा प्रवास तू बघितला, तुला त्याबद्दल काय वाटतं की तू इथून सुरुवात केली त्यानंतर आता कुठेतरी जाऊन वर्दी जी आहे तुझ्या अंगावर आता सांगणार, काय वाटतं? प्रवास कसा होता तुझा? म्हणजे माझा प्रवास म्हणजे सगळं म्हणजे फेल झालेलं सगळं कळतं, म्हणजे फेल झाल्यावर कसं वाटतं, असं नाही की पहिला यश झालंय। वडील आहेत का? काय वाटतं मुलगा आता वर्दी त्याच्या अंगावर चालणार आहे, काय वाटतं? निलेश सांबरे यांचं मोठं कार्य आहे, त्या माध्यमातून तो आता कुठेतरी ठाणे शहर पोलिसांमध्ये त्याची रुजू झालेला आहे। काय विशेष म्हणजे बाहेर घरी त्याला अभ्यास करायचा वेळ मिळत नव्हता, वेळ मिळायचा, परंतु त्याला जे मार्गदर्शन जे पाहिजे होतं ते मिळालं नाही। या जिजाऊ संस्थेच्या इथे येऊन यांच्याकडे खूप म्हणजे माहिती मिळाली आणि त्याला जो अभ्यासाचा पूर्ण जो भाग होता, पूर्ण यशस्वी होण्याचा, तो त्यांना जिजाऊ येथे संस्थेमार्फत त्याला पूर्णपणे मिळालेला आहे आणि ह्याचप्रमाणे इतर मुलांना पण तसं दिलं जातं आहे आतापर्यंत। त्यांचं मनापासून ते अभ्यास करतात किंवा मेहनत करतात, त्यांच्यांना पण शुभेच्छा आणि मुलाला पण माझ्या त्या जिजाऊ संस्थेकडून खूप खूप आभार, त्यांचे धन्यवाद करतो सांबरे साहेबांचं आणि इतर स्टाफचा जे टीचर आहेत म्हणजे जे कोणी असेल म्हणजे कर्मचारी आहेत सगळ्यांचे आभार मानतो आणि आनंद होतो व्यक्त। मोठं कार्य आहे सर, निलेश सांबरे सरांचं एक मोठं कार्य आहे। हजारो तरुण ग्रामीण भागामध्ये देखील आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून अगदी पालघरच्या दुर्गम भागामध्ये जे मुलं मुली आहेत ते आज पोलीस भरतीमध्ये रुजू होतात। एक मोठं कार्य, आपला देखील मुलगा आता हे झालाय। काय सांगाल तरुणांना की त्यांनी देखील एक मोठं कार्य केलंय, त्याच्या माध्यमातून आता कुठेतरी तरुण जे आहेत ते पुढे बोलताना पाहायला? ज्या मुलांना म्हणजे बिलकुल माहिती मिळत नाही, इतर कुठली म्हणजे जे घरी किंवा इतर संस्थेकडून किंवा काही अशा गोष्टी मिळत नाहीत, त्या संस्थेकडून पूर्णपणे संस्था म्हणजे पूर्ण यशस्वी मुलांना होण्यासाठी पूर्ण स्टाफ म्हणजे मेहनत घेते आणि त्यांच्या मुलांचं यशाच्या म्हणजे काय बोलतात त्याला यशाच्या म्हणजे मार्गाला पूर्णपणे ही संस्था साथ देत आहे। वाल्मिक सर आहेत, सर काय सांगाल? हजारो तरुणांना आता कुठेतरी एक बळ मिळालेलं आहे, आता किती मुलं रुजू झालेली आहेत त्याबद्दल काय सांगाल? ओके, सर्वप्रथम तर मी हे सांगेल की खूप मोठ्या संघर्षानंतर जेव्हा एखादी विद्यार्थी सक्सेसफुल होतो तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला भावना व्यक्त करता येत नाही, कारण तो मनातून प्रचंड गोंधळलेला असतो आणि हीच कमी परिस्थिती आई वडिलांची देखील असते, कारण त्या भावना इतक्या दाटून आलेल्या असतात की त्यांना ते शब्द फुटत नाही। सो असो
मी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री निलेश सांबरे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांच्यामुळे ठाणे शहरामध्ये अगदी मोफत या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवलं जात आहे. आपण जर समाजात बघितलं तर स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये लाखो रुपये फी भरावी लागते. किंबहुना पॅरेंट्सला त्या फी भरण्यासाठी स्वतःच्या जवळचं काहीतरी सोनं असेल तर ते गहाण ठेवावं लागतं, कधी प्रॉपर्टी गहाण ठेवावी लागते आणि मुलांना शिकवतात. परंतु सांबरे साहेबांमुळे संपूर्ण कोकणामध्ये आणि ठाणे शहरामध्ये पूर्णपणे मोफत म्हणजे पालकांचं डोक्यावरचं सुद्धा ओझं सांबरे साहेबांनी कमी केलं आहे की त्यांना कुठेतरी फी भरण्यासाठी काही गहाण ठेवण्याची गरज नाही आहे, तर पूर्णपणे मोफत. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दर्जेदार फॅकल्टी आपण या ठिकाणी संस्थेमध्ये उपलब्ध करतो. आणि विद्यार्थ्यांना क्लास 1 अधिकारी होण्यापासून तर अगदी क्लास 3 पर्यंत निवड होण्यासाठी जे मार्गदर्शन आवश्यक आहे ते मार्गदर्शन सांबरे साहेबांमुळे उपलब्ध झालं आहे. सर, वाढदिवसाआधीच कुठेतरी एक मोठं गिफ्ट जे आहे ते जिजाऊच्या विद्यार्थ्यांनी निलेश सांबरे यांना दिलं. काय वाटतं या विद्यार्थ्यांबद्दल? नक्कीच सर, सांबरे साहेबांना खरं तर या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वीच खूप मोठं या ठिकाणी शुभेच्छा मिळाल्या आहेत, गिफ्ट मिळालं आहे असं मी म्हणेल. आणि फक्त अरविंद खरातच नाही तर गेल्या काही महिन्यांपूर्वी आपल्या अकॅडमीच्या मॅडम आहेत रेखाताई सदगीर, यांचंही महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. आणि त्या महसूल सहाय्यक म्हणून निवड जरी झालेली असली त्यांची, तरी त्या म्हणजे स्टेबल नाही झालेल्या की त्यांना पुढच्या पोस्टसाठी तयारी करायची आहे. म्हणून ते रात्री 10 वाजेपर्यंत आजही इथे येतात, अभ्यास करतात. त्यांच्यासाठी आपण अकॅडमी रात्री 10 वाजेपर्यंत सुद्धा सुरू ठेवतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खरंच यश संपादन करायचं आहे, त्यांच्यामध्ये तो स्पार्क आहे, त्यांना ते मोठं अचिव्हमेंट मिळवायचं आहे, तर त्यासाठी संस्था काळ वेळ न बघता त्यांच्यासोबत नेहमी उभी आहे. आणि हे सगळं सांबरे साहेबांमुळे शक्य आहे. तर रेखाताई सदगीर हे आपलं एक पहिलं उदाहरण झालं. यासोबत मोहिनीताई भारमल आहेत, त्या पण अग्निशमक विभागामध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत. त्यासोबत या ठाणे शहर पोलीस भरतीमध्ये अरविंद खरात सोबतच विशाल खेतळे आहेत, यांची पण ठाणे शहर पोलीसमध्ये निवड झालेली आहे. आणि आनंदाची अजून एक बातमी देऊ इच्छितो की आगामी जो मुंबई शहर पोलीसचा किंवा मुंबई विभागाचा जो निकाल लागणार आहे, त्या निकालात सुद्धा जिजाऊ मार्फत प्रचंड मोठ्या प्रमाणात निकाल मिळणार आहेत, हे मी तुम्हाला आशा व्यक्त करतो. मॅडम, काय सांगाल? आता साहेब महसूल अधिकारी म्हणून तर निवडून झाले, पण कुठेतरी पुढे जायचं आहे, पंखांना बळ जे आहे ते जिजाऊ देत आहे, काय सांगाल? प्रथमतः मी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय सांबरे सरांचे आभार मानते. सरांनी आज ग्रामीण भागातील मुलांना, गरजू होतकरू मुलांना जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि अनेक मुलं त्याचा फायदाही घेत आहे आणि यशही संपादन करत आहे, त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभार मानते. मी महसूल सहाय्यक म्हणून अंबरनाथ येथे रुजू आहे आणि आजही मी मुख्य परीक्षेसाठी पात्र असून रोज संध्याकाळी जेव्हा ऑफिस सुटतं तेव्हा मी 7 नंतर इथे येऊन बसते आणि 7 ते 10, 10:30पर्यंत मी अभ्यास करते. अशा वेळेस मी एकटी अशी विद्यार्थिनी आहे की इथे उशिरापर्यंत अभ्यास करते. माझ्या एकटीसाठी काळ वेळ याचा विचार न करता सरांनी सक्त ताकीद दिलेली आहेत की मॅडमसाठी आपलं वाचनालय चालू असू द्या. म्हणजे एक विद्यार्थ्यांवर एवढं लक्ष केंद्रित केलं जातं, त्याबद्दल मी खरंच सांबरे सरांचे खूप आभार मानते. नक्कीच हे विद्यार्थी आहेत जे जिजाऊचे आहेत, त्यांनी एक मोठं यश जे आहे ते संपादन केलेलं आहे. अजून काही सोबत आहेत आपल्या. दादा, काय सांगशील? आता कुठेतरी हे विद्यार्थी जे आहेत मोठ्या यश जे मिळालेलं आहे, काय होणार? नक्कीच त्यात आनंदाची बाब ही अभिमानाची बाब आहे की रायगड जिल्ह्यातून आपल्या संस्थेमार्फत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था लोकनेते श्री निलेशजी सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी मोफत अकॅडमी आणि स्पर्धा परीक्षा केंद्र आहे, माणगाव तालुक्यातून आणि रायगड जिल्ह्यातून ठाणे शहर पोलीस म्हणून ऋषिकेश एकनाथ शिंदे याची सुद्धा निवड झाली आहे. तर त्याबद्दल मी त्याचे व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक लोकनेते कर्मवीर निलेशजी सांबरे साहेब यांचे आभार मानतो. आणि रायगड जिल्ह्याची कुठेतरी मान उंचावण्याचं कार्य या संस्थेला मिळालं आणि त्याबद्दल इतरही विद्यार्थ्यांनी या संस्थेचा लाभ घ्यावा आणि या संस्थेमार्फत मोफत मार्गदर्शन केंद्र आणि इतर काही उपक्रम चालले जातात त्याचाही लाभ घ्यावा, या आपल्या माध्यमातून समाजाला विनंती करतोय. धन्यवाद.
नक्कीच हे विद्यार्थी जे आहेत ते आता त्यांच्या इथेमध्ये रुजू झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एक मोठं यश जे आहे ते जिजाऊच्या या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संपादित केलेलं आपल्याला पाहायला मिळते. निलेश सांबरे यांच्या माध्यमातून हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी रुजू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक मोठं गिफ्ट जे आहे ते या ठिकाणी मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अरविंद खरात जो आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर आता ठाणे शहर पोलीसमध्ये रुजू झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर गुलाल उधळून त्याचा सत्कार जो आहे तो या जिजाऊच्या अभ्यासिकेमध्ये या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतं. याच अभ्यासिकेमध्ये त्यांनी त्याची पोलीस भरतीची तयारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. एक मोठं यश जे आहे त्यांनी संघटित केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाच्या आधीच जे आहे ते मोठं गिफ्ट जे आहे ते त्यांना दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक मोठा उत्साह आणि जल्लोष या ठिकाणी जिजाऊच्या अभ्यास केंद्रीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या आई वडिलांचा आनंद या ठिकाणी आपण पाहिला. सोबतच जिजाऊचे अनेक विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाच्या आधीच याच्या तरुणांनी जे आहे ते त्यांना एक मोठं गिफ्ट जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.